कोणत्या गावने अशी नाही पोर. चला तिथून. ध्यान पड़ गई तू नवर आय कोण गावनी तू पोर. ध्यान पड़ गई तू नवर आय कोण गावनी तू पोर. सय्यदी काम तू सुंदर आय कोण गावनी तू पोर. सय्यदी काम तू सुंदर. जय खानदेश मित्र सुवन. तर कशाच येतं स्वागत आहे तुमनं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच आहे सुरुवातीला. आज पण आपण एका ट्रेंडिंग आयरा आणि खानदेशी गाण्यावरती व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ अतिशय छान आणि सुंदर बनवला आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून, शेअर करून, कमेंट्स करून द्या या व्हिडिओला. आणि छान असे कमेंट्स केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक पण करून द्या. आणि सगळं मटेरियल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, तिथं तुम्हाला सगळं मटेरियल मिळून जाईल. आता सिंपली आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला मी आपल्या साईटवरती बीटमार्क आणि एपिक प्रोजेक्ट दिलेले, तर तुम्ही हे दोघं प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या बीटमार्कचा पहिला प्रोजेक्ट असणार आहे. तर याच्यामध्ये आधीपासून मी तुम्हाला नाव वगैरे, लिरिक्स वगैरे टाईप करून दिलेले, गाणं पण आधीपासून लावून दिलेले. आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये प्रोजेक्ट इम्पोर्ट होत नसतील, प्रोजेक्ट पॅकेजिंग असा प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करा. इंस्टाग्राम ID तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, मला तुम्ही डायरेक्ट DM करा. ठीक आहे. आता काय करायचे, आता इथं बघू शकता आधीपासून मी इथं तुम्हाला लिरिक्स लिहून दिलेले, पण तुम्हाला फॉन्ट ॲड करावं लागतील, तेव्हा जे लिरिक्स बरोबर अशा प्रकारे दिसेल स्टायलिश. तर फॉन्ट ॲड करण्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी कोणत्याही एका लिरिक्स लेअरवरती क्लिक करायचे. नंतर एडिट टेक्स्टवरती क्लिक करून वरती इथं फॉन्ट नाव दिसेल तर ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचे. ठीक आहे. आणि बाजूच्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचे. आणि इथून आपल्या झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचा. बघू शकता. ठीक आहे. इथं जायचं तुम्ही फोन स्टोरेजमध्ये, आणि जर तुम्ही आपल्या झिप फाईलचा फोल्डर डाउनलोड केलेला असेल, झिप फाईल डाउनलोड करून त्याला एक्स्ट्रा केलेले असेल, तर तिचा हा फोल्डर बनून जाईल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 अशा प्रकारे फॉन्ट दिलेले आहेत. हे दोघं फॉन्ट तुम्ही ॲड करून घ्या, की करून. जसे की मराठी फॉन्ट आहे तर तो ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर इथं तुम्ही बाजूला 3 लाईनवरती क्लिक करून हे सगळं बॉक्स अनटिक करायचे, फक्त इम्पोर्टेड टिक करायची. ठीक आहे. नंतर येतो तो फॉन्ट तुम्हाला दिसून जाईल, जसे की iOS फॉन्ट आहे, तर हा पण तुम्ही इम्पोर्ट करायचा. मी तुम्हाला झिप फाईलमध्ये दिलेले. आणि तो दुसरा जो काही फॉन्ट आहे तो हा आहे, तर तो पण तुम्ही घ्यायचा आहे. आणि हा एक फॉन्ट आहे, तर हा पण तुम्ही घ्यायचे. 3 फॉन्ट मी तुम्हाला दिलेले. तुम्ही तिघं फॉन्ट तुम्ही काय करायचे, एक एक करून इम्पोर्ट करून घ्यायचे. तर ठीक आहे. आणि तरीही तुम्हाला इथं हे नाव दिसत नसतील तर काय करायचं, आधी फॉन्ट इम्पोर्ट करून घ्या. फॉन्ट लागून गेल्यानंतर काय करायचं, इथं आपलं नावावरती यायचे आणि ते एकदा स्पेस द्यायचे. पेज दिल्यानंतर हे सगळं नाव वगैरे बरोबर दिसतील. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, आता सुरुवातीला तुम्हाला 2 फोटो लावायचे. आता सगळ्यात पहिले प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. इथून बाजूच्या फोल्डरवरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे. आणि इथून तुम्हाला जो तुमचा फोटो घ्यायचा असेल पहिल्यांदा, तर तो फोटो घ्यायचा. जसे की इथून मी हा घेतलेला आहे समजा, तर फोटो घ्यायचे. नंतर पुढच्या बिटमार्कवरती येऊन फोटोचे पुढचा भाग कट करायचा. ठीक आहे. नंतर काय करायचे, आता या फोटोला हे दोघं नावांच्या खाली ओढून द्या. ठीक आहे. तर इथून मी आता हे लिरिक्सच्या खाली फोटो घेतलेला आहे. तर एक लिरिक्स होती, तर ती मी डिलीट केलेली. ती काही कामाची नव्हती आपल्याला. ठीक आहे. तर मी ती डिलीट केलेली. आता काय करायचं, अशा प्रकारे फोटो खाली घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करून याची ब्लेंडिंगमध्ये यायचे. आणि याची ऑपेसिटी तुम्ही 20 पर्यंत कमी करून घ्या, 20 ते 25 पर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारे कमी करून घ्या. आणि याची लेअर पण पुढच्या याच्यापर्यंत ओढून घ्या वाटल्यास. नंतर इथं मध्यभागी स्प्लिट करून घ्या. आणि परत त्या फोटोला तुम्ही खाली घेऊन घ्या अशा प्रकारे. ठीक आहे. आणि काय करायचं, पुढचा फोटोवरती क्लिक करून कलर पिनमध्ये येऊन इथं फोटोच्या नावावरती क्लिक करून जो तुम्हाला दुसरा फोटो लावायचा आहे, तर तो सिंपल फक्त तुम्ही इथून रिप्लेस करून घ्या आणि ते फोटो रिप्लेस होऊन जाईल. ठीक आहे. नंतर काय करायचं आहे, आता हे 2 फोटो आहेत ना, त्यांना आपल्याला एक इफेक्ट लावायचे. सिंपली फोटोवरती क्लिक करायचं. पहिला एपिक्समध्ये यायचे, ॲड एपिक्समध्ये यायचे. आणि तुम्ही ऑपेसिटी आणि विजिबिलिटीमध्ये यायचे. हे बघू शकता, हे वाला ऑप्शन, तर याच्यामध्ये यायचे. आणि फेड इन आउट नावाचा इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग्सवरती क्लिक करायचे. आणि इथं बाजूला ॲरोवरती क्लिक करून घ्या. तर इथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल. फक्त 3 दौडवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. आणि पुढच्या फोटोला पण सेम हा इफेक्ट लावून घ्या. ठीक आहे. फक्त एवढं करायचं सुरुवातीला. ठीक आहे. वाटल्यास तुम्ही या फोटोची ऑपेसिटी अजून थोडी वाढू शकता, जेणेकरून फोटो दिसेल. तर मी 25 पर्यंत करून घेतो. ठीक आहे. दोघं फोटोंची ऑपेसिटी तर मी तुम्ही 25 पर्यंत केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढं पण इथं एक ग्रुप आहे, तर या ग्रुपमध्ये पण फोटो लावायचे आपल्याला. सिंपल ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे. सुरुवातीला येऊन प्लस बटनवरती क्लिक करायचे. इथून तुमचा जो फोटो असेल
तर तो घ्यायचा आहे. नंतर शेवटीपर्यंत फोटोला ओढून घ्या आणि फोटोला या रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्या. फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये या. 3 नंबरचा ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला इथून झूम आउट करून घ्या आणि 1 नंबरचा ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला इथं वरती मध्यभागी घेऊन घ्या. ठीक आहे, जेणेकरून बरोबर पद्धतीने इथं फोटो आपला दिसेल. ठीक आहे, बघू शकता किती छान प्रकारे दिसतोय. ठीक आहे, नंतर इथं फोटो लागल्यानंतर काय करायचं आहे, सेम पद्धतीने काय करायचं, या ग्रुपचा स्टार्टिंगला यायचे 4.10 सेकंदाचे बिटमार्कवरती परत मीडियामध्ये येऊन तुम्ही सेम फोटो घ्यायचे, पुढच्या बिटमार्कपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला तुम्ही काय करायचे तर त्या ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे. नंतर फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग इन ओबेसिटीमध्ये येऊन याची ऑबेसिटी पण तुम्ही 25 पर्यंत कमी करून घ्यायचे. ठीक आहे, नंतर आता जेवढी आता हे छोटे छोटे बिटमार्क आहेत, पुढे बिटमार्क आहे, तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही एक एक फोटो लावून घ्या. सिम्पली काय करायचं, आता बिटमार्कवरती यायचे, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि फक्त आता फोटो घ्यायचे, पुढचे बिटमार्कवरती येऊन फोटोचे पुढचा भाग कट करायचे. सेम अशा प्रकारे काय करायचं, पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या. तर मी काय करतो, पटापट हे सगळे छोटे छोटे आणि पुढचे सगळे बिटमार्कप्रमाणे फोटो लावून घेतो. मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. आणि जर समजा मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल, त्याला झूम करायचा असेल, तर फोटोवरती क्लिक करून वरती 3 डॉटवरती क्लिक करून 5 नंबरचा फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा फोटो झूम होऊन जाईल. तर मी पटापट आता बिटमार्कप्रमाणे फोटो लावून घेतो. मित्रांनो आता बघू शकता, आता शेवटीपर्यंत बिटमार्कप्रमाणे मी सगळे फोटो लावून घेतलेले एक एक करून. अशा प्रकारे तुम्ही एक एक करून सगळे फोटो लावून घ्या. ठीक आहे, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळ्या फोटोंना. आता काय करायचं, सिम्पली बॅक यायचे, आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करायचे. परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. जे की आता इथं छोटे छोटे फोटो आहेत आपण लावलेले, म्हणजेच 2.13 सेकंदाचे बिटमार्कपासून तर 4.10 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत हे जे काही छोटे छोटे फोटो आपण लावले, सिम्पली एक एक करून काय करायचं, यांना इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचे. ठीक आहे, तर मी काय करतो, पटापट यांना इफेक्ट पण पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो आता मी काय केलेले, सगळे छोटे छोटे फोटोंना मी इफेक्ट पेस्ट केलेले. ठीक आहे, नंतर काय करायचे, परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. 2 नंबरच्या फोटोवरची इफेक्ट कॉपी करून घ्यायचे. नंतर परत बॅक यायचे आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पुढे यायचे. आता करायचे रे आपला 7 सेकंदात मोकवरती यायचे. ठीक आहे, आता इथं आल्यानंतर हा इफेक्ट कुठून आणि कुठेपर्यंत लावायचा आधी ऐकून घ्या. ठीक आहे, आता 7.8 सेकंदानंतर इथं पुढं 2 बिटमार्क लावले, बघू शकता इथं 24.27 सेकंदाला. ठीक आहे, तर इथेपर्यंत जे फोटो असतील त्यांनाच हा इफेक्ट पेस्ट करायचा. ठीक आहे, तर काय करायचं, पटापट करून जिथंपर्यंत मी तुम्हाला सांगितलं तिथंपर्यंत एक एक करून पटापट यांना हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. मित्रांनो आता काय केलेले, मी इथून 24 सेकंदापर्यंत म्हणजे 24.27 सेकंदापर्यंत जेवढे इथंपर्यंत फोटो होते तर यांना मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेले बघू शकता. ठीक आहे, आता इफेक्ट पेस्ट झालेले आपले इथंपर्यंत. आता काय करायचे, परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जो शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जिथंपर्यंत आता इफेक्ट पेस्ट केलेले आपण म्हणजे 24.27 सेकंदापर्यंत, तर इथे यायच्या आणि इथून पुढे जेवढे शेवटीपर्यंत फोटो असतील सगळ्या फोटोंना एक एक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे, सगळ्या फोटोंना पेस्ट करून द्या. तर मी काय करतो, पटापट यांना पण हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो आता बघू शकता, आता जे शेवटीपर्यंत हे फोटो होते तर यांना पण मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत. ठीक आहे, नंतर काय करायचं, आता इथं मी जिथं सांगतो तिथे यायचं. ठीक आहे, आता डायरेक्ट आपला 4 सॉरी इथं इथे यायचं डायरेक्ट आपला, किंवा स्टार्टिंगला जरी आले तरी चालतील. ठीक आहे, तुम्ही स्टार्टिंगपासून पण तुम्ही काय करायचं, मी इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. झिप फाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल. हा तुम्ही घेऊन घ्यायचे, नंतर आधी शेवटी यायचे आणि जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे. ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये येऊन लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनमध्ये करून द्या. ठीक आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून पण लावू शकता, नाहीतर तुम्हाला इथं पुढेपासून लावायचं असेल तर पुढेपासून पण तुम्ही लावू शकता. ठीक आहे, तुमच्यावरती तुम्हाला जसं लावायचं तसं लावून घ्या. नंतर आपला व्हिडिओ बनून झालेले सिम्पलवरती शेअरवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालचे रेस पण तुम्ही फुल वाढून घ्यायची. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.